यापैकी शब्दांच्या जातीचे जे मुख्य दोन प्रकार पडतात, मग विकारी म्हणजे सव्यय, अविकारी म्हणजेच अव्यय. मग आज जो घटक माझ्याकडे देण्यात आलेला आहे तो म्हणजे अविकारी शब्दांच्या जातीतील शेवटच्या दोन जाती ज्या आहेत, उभयान्वयी अव्यय आणि दुसरी शब्दांची जात आहे केवळ प्रयोगी अव्यय. तर आपण सुरुवातीला पहिले जे उभयान्वयी अव्यय आहे तर त्याचा आपण थोडक्यात विचार करूयात की उभयान्वयी अव्यय. आता ह्याच्यामध्ये उभयान्वयी आणि अव्यय, तर उभय आणि अन्वय दोन शब्द त्याच्यामध्ये सुरुवातीला आलेले आपल्याला दिसतील. उभय म्हणजे दोन आणि अन्वय म्हणजे संबंध, म्हणजे दोघांचा संबंध सांगण्यासाठी निश्चितपणे जे काही अव्यय आलं त्याला उभयान्वयी अव्यय, दोघांच्या मध्ये आलेलं जे अव्यय आहे त्याला उभयान्वयी अव्यय अशा पद्धतीने म्हटलं गेलेलं आहे. त्याची जी व्याख्या आहे बघा स्क्रीनवरती, दोन किंवा अधिक शब्द अथवा दोन किंवा त्यापेक्षा अधिक वाक्य यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दाला उभयान्वयी अव्यय असं म्हणतात. अविकारी. आता विकार अविकार, विकारी अविकारी, सव्यय अव्यय. आता सव्यय कशाला म्हटलं की लिंग वचन विभक्ती त्याचे प्रत्यय लागून त्याच्यामध्ये जर बदल होत असेल तर ते सव्यय झाले. परंतु या अव्यय जेवढ्या शब्दाच्या जाती आहेत त्याला कुठलाही लिंग वचन विभक्ती त्याचा प्रत्यय लागत नाही आणि त्याच्या रूपामध्ये बदल होत नाही, म्हणून यांना अव्यय असं म्हटलेलं आहे. म्हणून अविकारी असा शब्द त्याच्यात आलेला आहे, तो महत्वाचा आहे. अविकारी शब्दाला उभयान्वयी अव्यय असं म्हणतात. मग आता या उभयान्वयी अव्ययांचे दोन प्रकार पडतात प्रामुख्यानं. तर एक आहे प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय आणि दुसरा आहे गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय. तर प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय यांचा आपण सुरुवातीला विचार करूया. एकूण मुख्य जाती उभयान्वयी अव्ययांच्या 8 जाती आहेत, परंतु त्या 8 जाती सुद्धा त्याचं विभाजन कसं झालेलं आहे बघा की प्रधानत्व सूचक जो आहे तर त्याच्यामध्ये 4 जाती आल्या आणि गौणत्व सूचक आहे त्याच्यामध्ये 4 जाती आहेत. मग आता प्रधानत्व सूचक जे अव्यय आहे तर सुरुवातीला आपण प्रथमतः त्याच्यातल्या त्याच्या 4 जाती ज्या आहेत त्याच्याविषयी आपल्याला बघायचंय. तर प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय त्याची व्याख्या आपण थोडक्यात बघूया की उभयान्वयी अव्यय त्याची व्याख्या, उभयान्वयी अव्ययाने जोडली जाणारी दोन किंवा अधिक वाक्य जर स्वतंत्र व समान दर्जाची असतील तर अशा उभयान्वयी अव्ययांना प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय असं म्हणतात. आता ह्याच्यामध्ये एक महत्वाचा भाग आहे बघा, आपण वाक्याचे प्रकार शिकवले, मग प्रश्नार्थक वाक्य असेल, उद्गारवाचक असेल, हे सगळे जे वाक्याचे, मग त्याच्यामध्ये आपण मिश्र वाक्य, केवळ वाक्य, संयुक्त वाक्य या पद्धतीचे शिकवले. तर आता हा जो प्रधानत्व सूचक जो आहे हे अव्यय जे आहे हे संयुक्त वाक्याच्या मध्येच येतं, हे त्याचा ठोकताळ आहे, त्याचा एक नियमच आहे. कारण संयुक्त वाक्य म्हटलं की दोन स्वतंत्र वाक्य असतात, दोन्ही वाक्य प्रधान असतात. आणि मिश्र वाक्य म्हटलं एक प्रधान वाक्य असतं आणि एक गौण वाक्य असतं. आणि म्हणून प्रधानत्व सूचक जे उभयान्वयी अव्यय आहे तर दोन स्वतंत्र वाक्य समान दर्जाची वाक्य आहेत, दोन्हीलाही महत्व आहे, अशा वाक्यामध्ये प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय या पद्धतीने येतं. आता ह्याचे जे प्रकार आहेत उभयान्वयी अव्ययांचे प्रधानत्व सूचक मधले जे 4 प्रकार आहेत त्याच्यामध्ये समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय, विकल्प बोधक उभयान्वयी अव्यय, न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय आणि परिणाम बोधक उभयान्वयी अव्यय. तर हे 4 जे भाग आहेत तर आता आपण ह्याच्यातली यापैकी एकाचा आपल्याला अभ्यास करायची या 4 जातीपैकी. तर समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय सुरुवातीचा भाग आहे. तर त्याची व्याख्या बघा, जी उभयान्वयी अव्यय दोन प्रधान किंवा मुख्य वाक्यांना जोडताना त्यांचा समुच्चय करतात, त्यांना एकत्र करण्याचं काम करतात व पहिल्या विधानात आणखी भर टाकतात, त्यांना समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. मग आता दोन स्वतंत्र वाक्यांना जोडण्याचं काम, प्रधान वाक्यांना जोडण्याचं काम हे जे समुच्चय बोधक अव्यय जे करतंय तर त्याच्यामध्ये बघा मी काही शब्द दिलेले आहेत आणि तेवढे शब्द त्याच्यामध्ये येतात. यामध्ये प्रामुख्याने आता कोणकोणते शब्द येतात, आणि, व, अन, शिवाय, आणखी, न, नी, अनेक, हे एवढे जे शब्द आहेत का तर हे शब्द समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययामध्ये येतात. आपल्याला ते अगोदर त्याच्यापैकी लक्षात ठेवावं लागेल. यामध्ये प्रामुख्याने हे शब्द आले, मग त्याचे आपण काही शब्दांची त्याच्यापैकी उदाहरण बघूया. की या उदाहरणामध्ये आणीचं उदाहरण बघा, ज्ञानेश्वर आणि तुकाराम हे दोघे श्रेष्ठ संत कवी होते. आता ज्ञानेश्वर आणि तुकाराम दोन्ही महत्वाचे आहेत.
आणि तुकाराम हे दोघे संत श्रेष्ठ कवी होते. मी खेळणार आहे व अभ्यास करणार आहे. आता त्याच्यामध्ये कोणता शब्द आला? व आला. व न जोडलं. मी खेळणार आहे स्वतंत्र वाक्य आहे आणि ताई अभ्यास करणार आहे स्वतंत्र वाक्य आहे. पण या दोन वाक्यामध्ये व हा जो शब्द आला तर हा शब्द जो आलेला आहे त्याला जोडलेला आहे. किंवा सकाळ झाली व मुले शाळेकडे निघाली, या पद्धतीने आपण बघितलं. त्याच्यानंतर आणखी तानाजीने टाच मारली अन घोड्यावर स्वार झाला. आता टाच मारली आणि घोड्यावर स्वार झाला म्हणजे हे या पद्धतीचे वाक्य, वेगवेगळ्या पद्धतीचे वाक्य आपल्याला घेता येतील. त्याच्यानंतर आणखी रामला गौरी आणि शिकलेली वधू पाहिजे, या पद्धतीने सुद्धा आपण वेगवेगळ्या पद्धतीनं आपण वाक्य त्याची घेतलेले आहेत. मी खेळणार आहे व ताई अभ्यास करणार आहे. सकाळ झाली व मी गुरुजींच्या पाया पडलो, शिवाय गुरुदक्षिणाही दिली. दोन्ही वाक्य. पाऊस पडला आणखी पाहिजे, असे वेगवेगळ्या पद्धतीनं प्रत्येक शब्द मी तिथं वाक्यात उपयोग त्याचा करण्याचा थोडक्यात प्रयत्न केलेला आहे. आम्ही राजन गवस यांची पुस्तके वाचली आणि चित्रपटही पाहिला. म्हणजे या पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीचे काही जे वाक्य आहेत त्या समुच्चय बोधक काव्य यांचे, तर आपण त्या पद्धतीचं समुच्चय बोधक काव्य त्याच्यामध्ये नेमकं कोणते शब्द येतात आणि त्याचे वाक्य आपल्याला कशा पद्धतीने करता येतात तेही आपण बघितलं. तिने भिकाऱ्याला पैसे दिले, शिवाय धान्यही दिले, असे या वेगवेगळ्या पद्धतीचे आपण वाक्य केलेले आहेत. यानंतर आता दुसरा जो प्रकार आहे प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययांचा दुसरा प्रकार जो आहे तर तो विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय. आता विकल्प दिलावा. आता विकल्प म्हटला की त्याच्यामध्ये विकल्प म्हणजे त्याला पर्याय असं आपण सुचवलेलं आहे. आता विकल्प पर्याय एक किंवा दुसरा या पद्धतीने जो शब्द येत असेल त्याला विकल्प या पद्धतीने म्हटलं जातं. त्याला पर्यायी किंवा पर्याय बोधक असं सुद्धा त्याला संबोधलं गेलेलं आहे. तर आता ह्याची जी व्याख्या आहे बघा, तर जी उभयान्वयी अव्यय दोन किंवा अनेक गोष्टींपैकी एका गोष्टीची अपेक्षा दर्शवितात, म्हणजेच ते किंवा ते कोणते तरी एक असा अर्थ सूचित करतात, त्यांना विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. आणि याच विकल्पबोधक उभयान्वयी अव्ययांना पर्याय बोधक सुद्धा असं म्हणतात. कारण त्याच्यामध्ये पर्याय हे तरी घ्या किंवा ते तरी घ्या, दोन्हीपैकी कोणतं तरी एक असं त्याच्यामध्ये पर्याय आहे, म्हणून त्याला आपण काय म्हटलं विकल्पबोधक या पद्धतीचं नाव दिलेलं आहे. आणि यामध्ये प्रामुख्याने या विकल्पबोधक मध्ये कोणकोणते शब्द येतात, एवढे शब्द त्याच्यामध्ये येतात. मग त्याच्यामध्ये अथवा, किंवा, वा, की, नाहीतर, अगर हे शब्द जे आहेत हे विकल्पबोधक अव्ययामध्ये हे प्रामुख्याने हे शब्द येतात त्या जोडीमध्ये. आपल्याला परीक्षेमध्ये ज्यावेळेस प्रश्न विचारला गेला की अथवा आहे तर अथवा हे कोणत्या उभयान्वयी अव्ययामधला प्रकार आहे असं जर म्हटलं तर आपल्याला तिथं विकल्पबोधक आहे. किंवा आहे, मग असं किंवा दोन तीन दिले जातील अथवा किंवा वा आणि एखादी दुसरा दिला जाईल आणि हे कोणत्या प्रकारामध्ये मोडलं जातं या पद्धतीने आपल्याला तिथं पर्याय त्याचा शोधावा लागेल. वेगवेगळ्या पद्धतीचं असं येतील, म्हणून हे शब्द लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. या उभयान्वयी अव्ययामध्ये त्याच्यामध्ये प्रामुख्याने कोणते शब्द येतात, त्याच्यामध्ये कोणते येतात, आणि आता हे जे शब्द आलेले आहेत त्याच्यामध्ये काही वाक्य बनवलेले आहेत बघा. अथवा या शब्दाचे वाक्य बनवले, मदत मिळो अथवा न मिळो मी जाणारच. मग आता अथवानं काय केलं, मिळो किंवा न मिळो, किंवा देह जावो अथवा राहो, राहील तरी जाईल तरी, राहो अथवा जावो, हे दोन्ही प्रकारचं त्या पद्धतीनं विकल्प त्याच्यामध्ये दिलेला आहे. तुम्ही किंवा तुमच्या मुलाला पाठवा, तुम्ही किंवा तुमचा मुलगा, त्याच्यामध्ये एक पर्याय ठेवला, तुम्ही तरी कार्यक्रमाला या, नसेल तर तुमच्या मुलाला तरी पाठवा. लोक आपली स्तुती करोत किंवा निंदा. आता स्तुती आणि निंदा एकदम विरुद्धार्थी शब्द त्याच्यामध्ये येतात आणि मग त्याच्यामुळं लोक तुमची स्तुती तरी करतील किंवा निंदा तरी करतील, हे दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत, विरुद्ध आहेत, तरी त्याच्यामध्ये किंवा या उभयान्वयी अव्ययाने जोडलेला आहे, त्याला विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय या पद्धतीने आपण म्हणतो. त्याच्यानंतर वाचं उदाहरण केलेलं आहे बघा. पाऊस पडो वा न पडो तुला गावी गेलेच पाहिजे. किंवा त्याच्यानंतर विचार कर वा न कळत न कर घडायचे ते घडणारच. म्हणजे या पद्धतीने त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. किंवा तुला पैसा हवा की माणुसकी हवी, एकतर पैसा नाहीतर माणुसकी, तुला प्रेम हवे की पैसा, याचा नीट विचार कर. उच्च पदावर आमची नाही तर तुमची निवड होईल.
बघा, उच्च पदावर आमची नाहीतर तुमची निवड होईल, किंवा उत्कृष्ट खेळ कुणाचा, आमचा नाहीतर तुमचा. म्हणजे नाहीतर या शब्दाचा सुद्धा आपण या पद्धतीने त्याच्यामध्ये वापर केला येतो. किंवा पुस्तकासाठी प्रत्यक्ष भेटा, अगर खून करा, असे वेगवेगळे वाक्य आपल्याला त्याच्यामध्ये घेता येतील. हे विकल्पबोधक उभयान्वये प्रधानत्व सूचक मधला हा दुसरा प्रकार आपण या ठिकाणी बघितला. आता याच्यामध्ये तिसरा जो प्रकार आहे प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययातला तिसरा प्रकार न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय. आता न्यूनत्व म्हणजे कमीपणा, आपण त्याच्यामध्ये न्यूनत्वाचा अर्थ दिलाय बघा. न्यूनत्व म्हणजे कमीपणा. आता त्याची व्याख्या काय होईल? जी उभयान्वयी अव्यये पहिल्या वाक्यात काहीतरी उणीव, दोष किंवा कमीपणा असल्याचे दर्शवितात त्यांना न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यये असे म्हणतात. आता कमीपणा दाखवायचा, तरी कमीपणा आहे किंवा त्याच्यामध्ये काहीतरी दोष आहे हे जे दाखविलं जातं तर त्याला न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय या असे म्हणतात. यामध्ये प्रामुख्याने कोणते शब्द येतात बघा? पण, परंतु, परी, बाकी, किंतु हे शब्द या न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्ययामध्ये येतात. आता हे जे शब्द आहेत या शब्दांचा आपण वाक्यामध्ये उपयोग करून बघूया. तर या ठिकाणी मोडेन पण वाकणार नाही, मोडेन पण वाकणार नाही. गड आला पण सिंह गेला, झाडे चांगली वाढली परंतु फुले आली नाहीत, मरावे परी कीर्ती रूपे उरावे, आईला थोडे लागले आहे बाकी सर्व ठीक आहे. आईला थोडे लागले आहे बाकी सर्व ठीक. मी शिकारीला गेलो किंतु शिकारच भेटली नाही. असं प्रत्येक शब्दांचं आपण त्याच्यामध्ये थोडक्यात वाक्य काही तयार केलेली आपल्याला दिसून येतील. त्याचबरोबर आपल्याला किंतुच मी भेटायला गेलो किंतु तो भेटलाच नाही अशा पद्धतीने सुद्धा आणखी आपल्याला त्याच्यात वाक्य करता येतील. अलीकडे वाचन होत नाही बाकी सर्व चांगले आहे. वेगवेगळे वाक्य असं आपल्याला त्याच्यात करता येतील. आणि असं परीक्षेमध्ये सुद्धा वाक्य दिलं जाईल, त्याच्यामध्ये एखादे उभयान्वयी अव्यय असेल त्याला अंडरलाईन अधोरेखित केलेला असेल आणि तुम्हाला अव्ययांचा प्रकार ओळखा अशा पद्धतीने तिथं सुद्धा दिलं जाईल. तर त्याच्यामुळे हे शब्द जर आपल्या जर लक्षात राहिले तर निश्चितपणे आपल्याला कोणता पोट प्रकार आहे त्याच्यामधला हेही आपल्याला लक्षात येईल. म्हणून न्यूनत्व बोधक म्हटल्याबरोबर पण, परंतु, परी, बाकी, किंतु हे संपूर्ण शब्द आपल्याला त्या ठिकाणी लक्षात ठेवावे लागतील. त्याच्यानंतर याच्यातला जो चौथा प्रकार आहे, चौथा प्रकार परिणाम बोधक उभयान्वयी अव्यय. आता हा परिणाम बोधक उभयान्वयी अव्यय जे आहे हा प्रधानत्व सूचक मधला हा चौथा म्हणजे शेवटचा प्रकार आहे. यामध्ये प्रामुख्याने बघा जी त्याची व्याख्या बघू. जे उभयान्वयी अव्यय पहिल्या वाक्यातील कृतीचा परिणाम पुढील वाक्यात दर्शविण्याचे कार्य करतात त्यांना परिणाम बोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. आणि म्हणून आता पहिल्या वाक्यातील कृतीचा परिणाम हा पुढील वाक्याच्या कृतीवर दर्शविण्याचं जर काम करत असतील तर त्याला एक परिणाम म्हणायचं. काय केल्यानंतर काय होईल. आता यामध्ये प्रामुख्याने कोणते शब्द येतात तर प्रामुख्याने म्हणून, सबब, यास्तव, याकरिता, की, तेव्हा, अतएव, तस्मात हे शब्द यामध्ये येतात. आता बऱ्याच वेळेस असं होतं बघा, व्याकरणाच्या बऱ्याच घटकामध्ये बऱ्याच प्रकारामध्ये काही शब्द तेच आलेले आपल्याला दिसून येतील. मग आता त्याच्यातही तो शब्द आहे आणि याही शब्दाच्या जातीत तोच शब्द आहे असं जर आपल्याला जर दिसून येत असेल तर आपल्याला या पद्धतीचे शब्द येतात. परंतु वाक्यातला त्याचा अर्थ कशा पद्धतीने आहे, तो कशा पद्धतीने त्या वाक्यात वापर केलेला आहे त्याच्यावरून आपल्याला अव्यय ओळखावं लागतं, शब्दांची जात ओळखावी लागते. उदाहरणार्थ आपण पहिल्या शब्दांच्या जाती ज्या शिकल्या, नाम आणि सर्वनाम आणि विशेषण. आता सर्वनामामध्ये आणि विशेषणामध्ये, विशेषणात एक प्रकार होता बघा सार्वनामिक विशेषे. आता त्याच्यामध्ये सुद्धा तो, ती, ते या पद्धतीने येतात आणि सर्वनामामध्ये सुद्धा तो, ती, ते येतात. परंतु त्याच्यामध्ये जसा फरक आहे की ज्या ठिकाणी नाम आणि सर्वनाम एकत्र आलं तर आपण त्याला विशेषण म्हणतो आणि जर नुसतंच विशेषणच असेल तर त्याला सर्वनामच आलं, तिथं नामाचा उल्लेख केला नाही, त्याला विशेषण
सर्वनाम या पद्धतीने आपण म्हणतो. म्हणून त्याच पद्धतीने ह्याच्यामध्ये सुद्धा बरेच शब्द आपल्याला काय करतील की सारखे आलेले दिसतील. आपण तेही शेवटी बघणार आहोत की सारखे शब्द आलेले सुद्धा कशा पद्धतीनं वेगवेगळ्या वाक्यामध्ये त्याचा वापर केला गेलेला आहे. तर आता त्याच्यामध्ये प्रामुख्याने हे जे शब्द आले तर त्याचे उदाहरण बघूयात. त्याने पुस्तक आणले नाही म्हणून मी निराश झालो. आता ह्याच्यामध्ये आपल्याला जे सुरुवातीला सांगितलं की त्याचा परिणाम, पहिल्या वाक्यातला परिणाम दुसऱ्यावर कसा झाला हे दर्शवलं की मी निराश झालो. पण निराश का झालो? त्याने पुस्तक आणले नाही म्हणून मी निराश झालो. म्हणजे याचा परिणाम कसा झाला बघा. एका एका गोष्टीचा परिणाम कसा होतो. वाटेत गाडी बंद पडली, सबब यायला उशीर झाला. आता उशीर का झाला? उशीर का झाला हे सांगण्यासाठी पहिलं वाक्य आहे की वाटेत गाडी बंद पडली, सबब यायला उशीर झाला. आंबा आंबट लागला यास्तव तो खात नाही. आता का आंबा खात नाही? थोडस बघितलं ना आंबट लागला, बाजूला सारला, यास्तव. आता त्याच्यासाठी मी खाल्ला नाही, त्याच्यासाठी त्याचं कारण सांगितलं. तो इतका रडला की त्याचे डोळे लाल झाले. आता डोळे लाल झाले पण कशामुळे झाले? तर तो इतका रडला, रडल्यामुळे काय झालं तर त्याचे डोळे लाल झाले. त्याच्यामध्ये की हा या ठिकाणी उभयान्वयी अव्यय आलेला आपल्याला दिसून येईल. शास्त्रज्ञाने शोध लावले, अतएव जग सुखी झाले. आता शास्त्रज्ञाने शोध, जग कधी सुखी झालं? शास्त्रज्ञाने शोध लावल्यानंतर झालं. म्हणून शास्त्रज्ञाने शोध लावले, अतएव जग सुखी झाले. या पद्धतीचं सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी वाक्य घेता येईल. त्याच्यानंतर रामने आपले आयुष्य खर्च केले तेव्हा त्याला फलप्राप्ती झाली. आता रामने आपले आयुष्य खर्च केले आणि त्याला फलप्राप्ती झाली. या पद्धतीनं आपल्याला त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरण आपल्याला देता येतील. असे उदाहरण बरेच आपल्याला देता येतील. यंदा कर्तव्य नाही तस्मात, आता तस्मात या शब्दाचं, तर यंदा कर्तव्य नाही तस्मात वधू परीक्षा नाही. या पद्धतीनं सुद्धा आपल्याला त्याचं हे वाक्य करता येतील. किंवा तुम्ही त्यांचा अपमान केलात यास्तव तो तुमच्याकडे येत नाही. आता तो तुमच्याकडे काय येत नाही? तुम्ही त्याचा अपमान केलात म्हणून तो तुमच्याकडे येत नाही. या पद्धतीने आपल्याला बघता येईल. किंवा मी आजारी आहे सबब भेटायला येऊ शकत नाही. असे कितीतरी उदाहरणं आपल्याला या पद्धतीने देता येतील. अर्णवने मनापासून अभ्यास केला म्हणून त्याला हे यश मिळाले. वेगवेगळ्या पद्धतीनं आपण हे परिणामबोधक उभयान्वयी अव्यय या पद्धतीची उदाहरणं आपण त्याच्यामध्ये बघू शकतो. त्याच्यानंतर उभयान्वयी अव्यय त्याच्यामधला जो दुसरा प्रकार आहे, एक पहिला जो होता प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय आणि दुसरा जो आहे तर दुसरा हा गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय. आता गौणत्व सूचक, आता त्याच्यामध्ये त्याची व्याख्या बघूयात. जी उभयान्वयी अव्यय एक प्रधान व दुसरे गौण अशी असमान दर्जाची वाक्य जोडतात तेव्हा त्यांना गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. आता आपण ह्याच्या अगोदरचं जे बघितलं प्रधानत्व, त्याच्यामध्ये दोन्ही वाक्य महत्वाची होती, दोन्ही वाक्य प्रधान होती. परंतु गौणत्व मध्ये एक गौण आणि दुसरं प्रधान, एक महत्वाचं एक कमी, या पद्धतीची जिथं वाक्य आहेत त्या वाक्यांना जोडण्यासाठी जे उभयान्वयी अव्यय येतात तर त्याच उभयान्वयी अव्ययांना गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडलेले वाक्य हे नेहमी मिश्र वाक्य असते. आता सुरुवातीला आपण ज्यावेळेस प्रधानत्व सूचक बघितलं त्यावेळेस त्या ठिकाणी संयुक्त वाक्य होतं, म्हणजे दोन्ही वाक्याला महत्व होतं. आणि या ठिकाणी काय झालं, एक प्रधान आहे एक गौण आहे म्हणून या ठिकाणी मिश्र वाक्य आहे. म्हणून मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य या वाक्यांचं सुद्धा आपल्याला याच शब्दांच्या जातीतून आपल्याला त्याचा अभ्यास करता येईल. म्हणून गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययामध्ये त्याच्यामध्ये सुद्धा 4 प्रकार पडतात. आता प्रधानत्व सूचक मध्ये 4 प्रकार पडले, त्याच्यानंतर गौणत्व सूचक मध्ये 4, म्हणजेच उभयान्वयी अव्ययांचे एकूण 8 प्रकार आहेत. त्या 8 प्रकाराची आपण विभागणी 2 ठिकाणी केली. एक म्हणजे प्रधानत्व सूचक आणि दुसरं म्हणजे गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय. मग आता गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय जे आहे तर यामध्ये प्रामुख्यानं ह्याच्यामध्ये सुद्धा 4 प्रकार जे पडतात. तर कोणकोणते 4 प्रकार आहेत बघूया. की स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय त्यातला पहिला प्रकार. त्याच्यानंतर दुसरा प्रकार आहे कारणबोधक उभयान्वयी अव्यय आणि तिसरा आहे उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय
आणि चौथा आहे संकेतबोधक उभयान्वी अव्यय. मग आता या चारही या जातींचा आणखी आपल्याला त्याच्यामध्ये एक एकाचा अभ्यास करायचे. तर सुरुवातीला स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय त्याचा आपण विचार करूयात. तर स्वरूपबोधक आता हे उभयान्वयी अव्ययांची पाचवा पोट प्रकार म्हणूया आपण त्याला, आणि गौणत्व सूचक मधला पहिला. तर स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय जे आहे, तर या स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय यांची जी व्याख्या आहे बघा, तर जी उभयान्वयी अव्यय पहिल्या वाक्याचे स्वरूप पुढील वाक्यात उलगडून दाखविण्याचे कार्य करतात त्यांना स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. मग आता पहिलं वाक्य तर त्याचं स्वरूप जे आहे तर दुसऱ्या वाक्यामध्ये दाखवण्याचं काम करतं. आता हे मिश्र वाक्य, एक वाक्य दुसऱ्यावर अवलंबून राहणार आहे, म्हणून पहिल्या वाक्याचं स्वरूप हे दुसऱ्या वाक्यामध्ये उलगडून दाखवण्याचं कार्य जिथं जिथं होत असेल तर उभयान्वयी असं म्हणावं लागेल. आता यामध्ये कोणकोणते शब्द येतात प्रामुख्यानं, म्हणजे की, म्हणून, जे, म्हणजे की, म्हणून, जे हे शब्द यामध्ये प्रामुख्यानं येतात. मग आता या चारही शब्दांचा आपण वाक्यात उपयोग करून बघूयात की कशा पद्धतीने आपल्याला करता येईल. आता आपण बघितलेलं आहे की एकाचा परिणाम, एकाचं स्वरूप दुसऱ्याचं कशा पद्धतीने दाखवलं जातं. 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. तर 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर, त्याचं स्वरूप कशा पद्धतीने दाखवलं, या पद्धतीने दाखवलं म्हणून म्हणजे त्या ठिकाणी त्याचा वापर झाला. किंवा 1 रुपया म्हणजे 100 पैसे. आता मी प्रत्येकाचे 1 2 1 2 या पद्धतीचे उदाहरणं या ठिकाणी बनवलेले आहेत. 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर, 1 रुपया म्हणजे 100 पैसे. तो म्हणाला की मी जिंकलो. आता कीचा वापर केला. गुरुजी म्हणाले की मुलांनी नेहमी खरे बोलावे. ज्ञानेश्वर म्हणून एक संत होऊन गेले. आणि विनंती, अर्ज, ऐसा, जे. आता जेचा वापर या पद्धतीनं एकच वाक्य त्याच्या जेचं केलेलं आहे, त्या पद्धतीने आपल्याला त्या बघावं लागेल. किंवा आंबा म्हणजे फळांचा राजा, तो म्हणाला की मी जिंकलो. गुरुजी म्हणाले की मुलांनी नेहमी खरे बोलावे. आई म्हणाले की सर्वांवर प्रेम करा. किंवा ज्ञानेश्वर म्हणून एक संत होऊन गेले. संभाजी म्हणून शिवाजीचे एक पुत्र होता. असे वेगवेगळे वाक्य आपल्याला या ठिकाणी घेता येतील. किंवा कालिदास म्हणून एक कवी होता. असे वेगवेगळे अर्थ हे शब्द आपल्याला टाकून मध्ये वाक्य आपल्याला तयार करता येतील. त्यानंतर गौणत्व मधला दुसरा प्रकार म्हणजेच उभयान्वयी अव्ययांचा 6वा प्रकार आपण बघूयात. तर 6वा प्रकार आहे कारणबोधक उभयान्वयी अव्यय. आता कारणबोधक उभयान्वयी अव्यय याची जी व्याख्या आहे तर ती व्याख्या बघा की जी उभयान्वयी अव्यय पहिल्या वाक्यातील घटनेचे कारण, आता तिथं स्वरूप होतं, आता इथं कारण आहे. जी उभयान्वयी अव्यय पहिल्या वाक्यातील घटनेचे कारण पुढील वाक्यात दर्शविण्याचे कार्य करतात त्यांना कारणबोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. आता या ठिकाणी पहिली घटना आणि त्याचं कारण दुसऱ्या वाक्यामध्ये कळणार आहे, म्हणून त्याला कारणबोधक उभयान्वयी अव्यय अशा पद्धतीने त्याला म्हटलं गेलेलं आहे. तर त्यामध्ये प्रामुख्याने कोणते शब्द येतात, त्याच्यामध्ये बघा कारण, कारण की, का की हे शब्द आहेत. कारण दाखवण्याचं आहे म्हणून कारण, कारण की आणि का की हे शब्द, कारण की आणि का की हे एवढे हे 3 शब्द येतात. या तिन्ही शब्दांचे काही वाक्य बनवलेले आहेत, तर ते आपण वाक्य बघूयात. तर आता त्याच्यातलं पहिलं वाक्य आपण जे घेतलेलं आहे, कारण या शब्दांचे 2 वाक्य बनवलेले आहेत की त्याला बढती मिळाली कारण त्याने चोख कामगिरी केली होती. आता त्याला बढती मिळाली त्याचं कारण काय होतं, त्याने एक श्रेष्ठ कामगिरी केली होती त्याच्या व्यवसायामध्ये आणि म्हणून त्याला त्या व्यवसायामध्ये बढती मिळाली. म्हणून त्याला बढती मिळाली कारण त्याने चोख कामगिरी केली होती. शिवम परीक्षेत उत्तीर्ण झाला. शिवम परीक्षेत उत्तीर्ण झाला कारण त्याने खूप अभ्यास केला होता. आता तो उत्तीर्ण झाला का झाला, तर त्याने खूप अभ्यास केलेला होता. किंवा त्याला शिक्षा झाली कारण त्याने अपहार केला होता. म्हणजे गुन्हा केलेला आहे, म्हणजे शिक्षा का झाली त्याचं कारण पुढच्या वाक्यामध्ये सांगितलं की त्याने गुन्हा केलेला होता, अपहार केलेला आहे आणि म्हणून त्याला शिक्षा झाली कारण त्याने अपहार केला होता. या पद्धतीने आपण कारणचे सांगता येईल. त्याच्यानंतर कारण की, भारताने सामना जिंकला कारण की खेळाडूंनी उत्तम खेळ खेळला. आता सामना जिंकला त्याचं कारण काय होतं,
की खेळाडूंनी उत्तम कामगिरी केलेली आहे. त्याचबरोबर रमेश शाळेत आला नाही. रमेश शाळेत आला नाही कारण की तो आजारी आहे. आता रमेश हा मुलगा शाळेत आला नाही, पण त्याचं कारण काय आहे? तर त्याचं कारण आहे तो आजारी आहे. म्हणून रमेश शाळेत आला नाही कारण की तो आजारी आहे. या ठिकाणी आपण कारण की हे वाक्य त्या ठिकाणी बनवलं. म्हणून त्याच्यानंतर सुहास नापास झाला. सुहास नापास झाला कारण की त्याने परीक्षा दिली नाही. आता नापास होण्याचं कारण त्यानं परीक्षा दिली नाही, त्याचं कारण आहे. आणि म्हणून सुहास नापास झाला कारण की त्याने परीक्षा दिली नाही. किंवा त्याच्यानंतर मी हेच घड्याळ वापरतो. आता काकीचं वाक्य बघा, मी हेच घड्याळ वापरतो का की ते माझ्या आईने दिलेले आहे. आता मी हे घड्याळ वापरतो कारण त्याचं काय आहे? का वापरतो मी? का की ते माझ्या आईने दिलेलं आहे, ते माझ्या आवडीचं आहे, म्हणून मी तेच घड्याळ वापरतो. म्हणजे त्याचं कारण, मी घड्याळ वापरण्याचं त्याचं कारण आहे, तर ते पुढे सांगितले की माझ्या आईने दिलेलं आहे, माझ्या आवडीचं आहे. या पद्धतीने आपल्याला सांगितलं. किंवा आम्ही खादीचे कपडे वापरतो. आम्ही खादीचे कपडे वापरतो का की ते आमच्या देशात तयार होतात. आता खादीचे कपडे आम्ही वापरतो, पण का वापरतो? तर ते आमच्या देशामध्ये तयार होतात. म्हणून खादीचे कपडे आम्ही वापरतो का की ते आमच्या देशात तयार होतात. आणि त्याच्यानंतर आम्ही मराठी भाषेचा आदर करतो. आम्ही मराठी भाषेचा आदर करतो का की ती आमची मातृभाषा आहे. म्हणजे या पद्धतीने आपल्याला प्रत्येक शब्दाचे 2-2, 3-3 वाक्य मी या ठिकाणी बनवलेले आहेत. पीपीटी बनवताना थोडेसे कमी वाक्य त्याच्यामध्ये दिलेले आहेत. म्हणून प्रत्येक शब्दाचे 3-3, 4-4 वाक्य या पद्धतीने आपल्याला बनवता येतील. म्हणून कारण असेल, कारण की असेल किंवा का की असेल, तर या शब्दांचे या पद्धतीनं आपल्याला निश्चितच वाक्य बनवता येतील. त्याच्यानंतर 7वा जो प्रकार आहे म्हणजेच गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययातला 3रा प्रकार आणि उभयान्वयी अव्ययातला 7वा प्रकार उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय. आता या ठिकाणी उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय या पद्धतीनं हा जो घटक आहे, हे जे जात आहे, तर ह्याची व्याख्या आपण बघूयात की जे उभयान्वयी अव्यय पहिल्या वाक्यात उद्देश दर्शवितात. आता पहिलं वाक्य आणि दुसरं वाक्य हेच सगळ्यात महत्वाचे आहेत. पहिल्या वाक्यात उद्देश दर्शवितात व तो उद्देश साध्य करण्यासाठीची कृती पुढील वाक्यात असते आणि ते कार्य करतात त्यांना उद्देशबोधक उभयान्वयी अव्यये असे म्हणतात. मग आता पहिल्या वाक्यामध्ये उद्देश दाखवला आणि दुसऱ्या वाक्यामध्ये ते उद्देश साध्य करण्यासाठी जी कृती करावी लागते, जे कार्य करावं लागतं, असं ज्या ठिकाणी दाखवलं जातं त्याला उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय अशा पद्धतीनं म्हटलं जातं. मग आता उद्देश आणि उद्देश करण्यासाठी कार्य केलेली कृती, तर ती आपल्याला कशा पद्धतीने बघायचंय. म्हणून यामध्ये प्रामुख्याने कोणते शब्द येतात उद्देशबोधक मध्ये? तर यामध्ये बघा, म्हणून आहे, सबब आहे, यास्तव, यासाठी, याकरिता हे शब्द आपल्याला या ठिकाणी आलेले दिसतील. आता प्रामुख्यानं त्याच्यामध्ये आपण शब्द बघितले आणि म्हणून, सबब, यास्तव, यासाठी, याकरिता हे शब्द जिथं जिथं दिसतील किंवा त्या वाक्यामध्ये एकतरी त्याचा उद्देश आहे तो साध्य करण्यासाठीची जी कृती केलेली आहे अशा पद्धतीचीच वाक्य असेल आणि तिथं जर म्हणून शब्द आलेला असेल, सबब शब्द आलेला असेल, यास्तव असेल, यासाठी असेल, याकरिता असेल, तरच त्याला आपल्याला उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय असं आपल्याला म्हणता येईल. म्हणून मी अगोदरच सांगितलेलं आहे, एक शब्द बऱ्याच ठिकाणी येईल, परंतु तो वाक्यामध्ये कोणतं कार्य करतो किंवा वाक्य कशा प्रकारचं आहे ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे. जर समजा संयुक्त वाक्य असेल तर त्या ठिकाणी कोणतं येईल किंवा मिश्र वाक्य असेल तर त्या ठिकाणी कोणतं येईल हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. आणि म्हणून आता त्याचे वाक्य बघा उद्देशबोधक अव्ययामधले. हवा पालट व्हावा म्हणून लोक थंड हवेच्या ठिकाणी जातात. आता म्हणून या ठिकाणी आलं. आता हवा पालट व्हावा हा त्याचा काय होता? उद्देश होता. आणि ते साध्य करण्यासाठी लोक काय करतात की थंड हवेच्या ठिकाणी जातात. उद्देश ठेवला हवा पालट व्हावा आणि लोक कुठं जातात? थंड हवेच्या ठिकाणी. म्हणजे त्याचा उद्देश आणि ते साध्य होण्याची कृती आणि त्या ठिकाणी म्हणून हा शब्द आला. म्हणून हा उभयान्वयी अव्यय उद्देशबोधक आहे. मला चांगले ज्ञान मिळावे, मला चांगले ज्ञान मिळावे म्हणून मी तुमच्याकडे आलो. आता मला चांगलं ज्ञान मिळवायचे म्हणून मी काय केलं, एका तज्ञ व्यक्तीकडे गेलो, म्हणून मी तुमच्याकडे आलो, मला चांगलं ज्ञान मिळवायचं होतं, हा उद्देश होता. आणि त्याच्यासाठी तो तज्ञ व्यक्तीकडे गेला
तर त्याचं ते कार्य त्या पद्धतीचं साध्य झालेलं आपल्याला दिसून येईल. व्यवसाय करायचा म्हणून त्याने नोकरी सोडली. आता नोकरी सोडली, पण नोकरी का सोडली? तर त्याला व्यवसाय करायचा होता. म्हणजे व्यवसाय करण्यासाठी काय केलं? त्याने नोकरी सोडली. एक उद्देश आहे आणि दुसरं उद्देश ते सफल करण्यासाठीच त्याच्यामध्ये साध्य करण्यासाठीची कृती आपल्याला पुढच्या वाक्यामध्ये दिलेली दिसून येते. शरीर सुदृढ व्हावे, शरीर सुदृढ व्हावे सबब तो व्यायाम करतो. आता शरीर मजबूत बनवायचे, त्याला बलवान व्हायचे, ताकदवान व्हायचे, तर त्याला काय करावं लागतं? व्यायाम करावा लागतो. म्हणून शरीर सुदृढ व्हावे सबब तो व्यायाम करतो. ह्याच्यामध्ये सबब हा शब्द काय केला? उभयान्वयी अव्यय त्या ठिकाणी आलेला आहे. शेतात पीक भरपूर यावे, शेतात पीक भरपूर यावे सबब तो मशागत करतो. मग आता पीक येण्यासाठी तो काय करायला लागला? शेतामध्ये मेहनत करतो, शेताची मशागत करतो. या पद्धतीने आपल्याला सबबचं वाक्य ही त्या ठिकाणी घेता येईल. त्याच्यानंतर विजेतेपद मिळावे, विजेतेपद मिळावे यास्तव त्यांनी खूप मेहनत केली. आता विजेतेपद मिळवायचे त्याला, हे उद्देश झाला, परंतु ते मिळवण्यासाठी त्यानं काय कार्य केलं? खूप मेहनत केली. यास्तव विजेतेपद मिळावे यास्तव त्यांनी खूप मेहनत केली. त्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळावे यास्तव अनेक क्रांतिकारकांनी प्राणार्पण केले. आता स्वातंत्र्य मिळवायचा हा उद्देश होता, पण त्याच्यासाठी आपल्या शूरवीरांना प्राणार्पण करावं लागलं, आपलं स्वतःचं बलिदान द्यावं लागलं, आपल्या स्वतःचा जीव गमवावा लागला. आणि म्हणून भारताला स्वातंत्र्य मिळावे यास्तव अनेक क्रांतिकारकांनी प्राणार्पण केलेलं आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर परीक्षेत चांगले गुण मिळावे यास्तव, परीक्षेत चांगले गुण मिळावे यास्तव तो फार अभ्यास करतो. आता चांगले गुण मिळवायचे जर असतील तर त्याला काय करावं लागेल? खूप मेहनत घ्यावी लागेल, खूप अभ्यास करावा लागेल. आणि म्हणून परीक्षेत चांगले गुण मिळावे यास्तव तो खूप अभ्यास करतो, फार अभ्यास करतो. चांगले शिक्षण मिळावे यासाठी तो परदेशात गेला. आता त्याला चांगलं शिक्षण घ्यायचा उद्देश होता, पण तो कुठे गेला? त्याच्यासाठी तो परदेशात गेला. चांगले शिक्षण मिळावे यासाठी तो परदेशामध्ये गेलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर डॉक्टर बनता यावे यासाठी त्याने विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. त्याला डॉक्टर बनायचे, परंतु त्यासाठी शाखा निवडत असताना मग कला आहे, कॉमर्स आहे किंवा विज्ञान आहे, म्हणून त्यानं काय केलं? डॉक्टर बनायचे, त्यासाठी त्याने विज्ञान शाखा निवडलेल्या विज्ञान शाखेत त्यांनी प्रवेश केलेला आहे. म्हणून डॉक्टर बनता यावे यासाठी त्याने विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. त्यानंतर चांगला औषधोपचार मिळावा, चांगला औषधोपचार मिळावा याकरिता तो पुण्याला गेला. म्हणजे मोठ्या शहरामध्ये गेला, की खेड्यामध्ये त्याचा विलाज होत नाही, म्हणून त्यानं मोठ्या शहरामध्ये गेला. चांगला औषध उपचार मिळावा हे त्याचं ध्येय होतं, आणि ते साध्य करण्यासाठी याकरिता तो पुण्याला गेला. याकरिता या पद्धतीनं याकरिता या शब्दांचा वापर या ठिकाणी केलेला आपल्याला दिसून येईल. त्याचबरोबर जंगली प्राण्यांची माहिती मिळावी, जंगली प्राण्यांची माहिती मिळावी याकरिता तो जंगलात गेला. आता त्याचा उद्देश काय होता? की हिंस्र प्राण्यांची त्याला माहिती घ्यायची आहे, त्याचं ज्ञान मिळवायचं आहे, आणि त्याकरिता त्याला गावात बसून होणार नाही, तर तो कुठे गेला? त्याला जंगलामध्ये जावं लागेल. म्हणून याकरिता जंगली प्राण्यांची माहिती मिळावी याकरिता तो जंगलामध्ये गेला. अशा पद्धतीनं या उद्देशबोधक मध्ये जे काही शब्द प्रामुख्याने होते, म्हणून, सबब, यास्तव, यासाठी, याकरिता, या प्रत्येकाचे 2-2, 3-3, 4-4 वाक्य या पद्धतीने आपल्याला बनवून दिलेले आहेत, आणि त्याचा अभ्यास या पद्धतीने आपल्याला करता येऊ शकतो. म्हणून कोणते शब्द येतात ते आपल्याला त्या ठिकाणी लक्षात ठेवावं लागेल. त्याच्यानंतर उभयान्वयी अव्यय हे हा जो प्रकार आहे, तर या शब्दांच्या जातीतला शेवटचा त्याचा पोट प्रकार आहे, आणि गौणत्व सूचक मधला चौथ्य संकेत बोधक उभयान्वयी अव्यय. आता संकेत म्हणजे नेमकं काय? संकेत म्हणजे अट आहे. आता संकेत बोधक उभयान्वयी अव्यय ह्याची आपण व्याख्या बघूयात. जी उभयान्वयी अव्यय पहिल्या वाक्यात अट दर्शवितात, व ती अट पूर्ण झाली तरच पुढील वाक्यातील कृती घडणार असते असे दर्शवितात. त्याला संकेत बोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. मग आता अट दर्शविणे, संकेत सांगणे पहिल्या वाक्यामध्येच अट दर्शवली जाते, आणि ती अट पूर्ण पुढच्या वाक्यामध्ये होणार आहे अशी कृती घडते, असं जर समजा जिथं जिथं त्याचा जर अर्थ होत असेल त्या वाक्याचा, त्याच्यामध्ये जर एखादी अव्यय आला असेल तर ते अव्यय हे संकेतबोधक उभयान्वयी अव्यय आहे. या पद्धतीने आपल्याला ओळखता येईल. म्हणून अट
ही लक्षात ठेवायची आणि ती अट पूर्ण करण्यासाठी कृती कोणती घडणार आहे हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. यात प्रामुख्यानं कोणते शब्द येतात तर जर, तर, जरी, तरी, म्हणजे, तर, की हे शब्द येतात त्याच्यामध्ये. आता जर, तर, जरी, तरी, म्हणजे, तर हे जे शब्द येतात की हे शब्द येतात तर त्याचे वाक्य आपण काही बघूयात कशा पद्धतीने येतात ते. तर जर तू आलास तर आपण खेळायला जाऊ. आता त्याच्यामध्ये अट काय आहे बघा, पहिलं सांगितलं आपल्याला अट आणि दुसरं सांगितलं त्याची पूर्तता. तर जर तू आलास तर आपण खेळायला जाऊ. अट काय आहे, तू येणे. अगोदर तू येणे ही अट झाली आणि नंतर ही अट म्हणून जर तू आलास तर आपण खेळायला जाऊ. जर आणि तर ही संकेतबोधक उभयान्वयी अव्यय आहेत. आता त्याच्यानंतर जरी, तरी, त्याच्यानंतर जर, तर बघा, जर अभ्यास केला तर गुण चांगले मिळतील. आता आपल्याला अट काय आहे, अभ्यास करणे. आणि अभ्यास करणे अट कधी पूर्ण होईल, जर त्यानं जर चांगला अभ्यास केला तर. म्हणून जर अभ्यास केला तर चांगले गुण मिळतील. त्यानंतर जरी, जरीचं वाक्य, जरी ते हो म्हणून म्हणत असले तरी त्यांचे काही खरे नाही. जरी ते हो म्हणत असले तरी त्यांचे काही खरे नाही. जरी तू सहलीला गेलास तरी मी येणार नाही. जरी तू सहलीला गेलास तरी मी येणार नाही. त्याच्यानंतर हे जरी, तरी या पद्धतीने आपल्याला वाक्यात घालता येईल. किंवा त्याच्या पुढे म्हणजे हे औषध घे म्हणजे तुला बरे वाटेल. आता अट काय, औषध घे आणि कृती कधी बरे वाटेल, बरं वाटण्याची कृती आहे. हे औषध घे म्हणजे तुला बरे वाटेल. म्हणजे याचा उपयोग या अव्ययाचा आपण या वाक्यामध्ये केलेला आहे. पंखा लावा म्हणजे गरमी, म्हणजे पंखा लावा गरमी होणार नाही, हे अट आहे. रजा मिळाली तर, आता तरचा वापर बघा, रजा मिळाली तर आपण गावाला जाऊ. आता गावाला जाणे ही कधी पूर्ण होणार आहे, पहिली अट आहे. रजा मिळायला पाहिजे ही अट आहे. म्हणून रजा मिळाली आवाज सर, मठपती सर आवाज. तर उत्क्रिया कधी पूर्ण होती, तर प्रयत्न केला तर फलप्राप्ती होईल. आता फलप्राप्ती होणे पण कधी होणार आहे, जर प्रयत्न केला तर. अट हे प्रयत्न केला, प्रयत्न करणे ही अट आहे आणि त्यासाठी एक अट आणि ती पूर्ण करण्याची कृती. प्रयत्न केला तर फलप्राप्ती होईल. त्याच्यानंतर कीचा वापर बघा, तू घरी आलास की मी तुला पुस्तक देईन. आता त्याला पुस्तक द्यायचं आहे पण त्यासाठी अट काय घातली, तू घरी आलास की मी तुला पुस्तक देईन. त्याची अट पूर्ण होणार आहे आणि म्हणून त्याच्यासाठी तू घरी आलास की मी तुला पुस्तक देईन. किंवा त्याच्या पुढे आणखी जाऊन आपल्याला सांगता येईल, तू माझ्याकडे आलास की मी येईन. आता आपल्याला एखादी बोलवतो पण त्याला अट काय ठेवली, तू अगोदर माझ्याकडे आलास तर मी तुझ्याकडे येईन आणि म्हणून तू माझ्याकडे आलास की मी येईन. म्हणजे या पद्धतीनं एक अट आपल्याला दर्शवली जाते सुरुवातीच्या वाक्यामध्ये आणि दुसऱ्या वाक्यामध्ये अट पूर्ण करण्याची कृती आपल्याला या ठिकाणी दाखवली जाते. आणि असं जर येत असेल तर संकेतबोधक उभयान्वयी अव्यय असंच आपल्याला म्हणावं लागेल. म्हणून या संकेतबोधक उभयान्वयी अव्ययामध्ये जर, तर, जरी, तरी, म्हणजे, तर, की असे शब्द निश्चित येतात. या पद्धतीने आपण वेगवेगळे वाक्य अभ्यासावे लागतात आणि त्याच्यानुसार आपल्याला हे शब्द लक्षात ठेवल्यानंतर त्याच्यावरचे प्रश्न सुद्धा विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने सोडवता येतील असं मला वाटतं. आता या ठिकाणी उभयान्वयी अव्यय जे आहे हा थोडक्यात त्याचे जे 8 प्रकार आहेत, हे 8 प्रकार या ठिकाणी संपलेले आहेत. परंतु त्याच्यामध्ये आपण थोडीशी माहिती घेऊयात या उभयान्वयी अव्ययांची, की एकच अव्यय, एकच शब्द हा वेगवेगळ्या प्रकारात कसा येतो ते आपल्याला थोडक्यात बघूयात आणि नंतर आपण केवळ प्रयोगी अव्ययाकडे वळूयात. बऱ्याच वेळा एकच उभयान्वयी अव्यय वेगवेगळ्या प्रकारचे कार्य करताना आपल्याला कसं दिसतं हेच आपल्याला बघायचं आहे. तर की, आता की हे उभयान्वयी अव्यय आहे, तर की हे अव्यय कशा पद्धतीने वाक्यामध्ये येतं, वेगवेगळ्या पद्धतीने येतं ते आपल्याला बघायचे. तू ये की न ये मी माघार घेणार
नाही. तू ये की हे वाक्यात उपयोग केला बघा. तू ये की न ये, मी माघार घेणार नाही. आता ह्याच्यामध्ये की जे दाखवलं, तू ये की न ये, आता हे कोणतं येईल? ह्याच्यामध्ये विकल्प आहे बघा, ये किंवा न ये. म्हणून इथं जे की जे वापरला गेला, तू ये की न ये, मी माघार घेणार नाही, विकल्पबोधक उभयान्वी अव्यय होईल. त्याच्यानंतर दुसरं वाक्य, गुरुजी म्हणाले की पृथ्वी सूर्याभोवती फिरते. तर गुरुजी म्हणाले की पृथ्वी सूर्याभोवती फिरते. इथं काय सांगितलं? स्वरूप सांगितलं की पृथ्वी सूर्याभोवती फिरते, हे स्वरूप दाखवण्याचं काम हे की हा शब्द करतो. म्हणून या ठिकाणचे की हे स्वरूपबोधक येतं. बघा, पहिल्यामध्ये विकल्पबोधक ये की न ये, दुसऱ्यामध्ये गुरुजी म्हणाले पृथ्वी सूर्याभोवती फिरते, म्हणजे स्वरूप सांगितलं त्याचं. आणि तिसरं कीचं वाक्य बघा, मी पास झालो की पेढे देईन. आता मी पास झालो की पेढे देईन, हे काय सांगितलं? संकेत सांगितला बघा याच्यामध्ये. पेढे कधी देणार? मी पास झाल्यानंतर पेढे देणार. म्हणजे असं संकेत बोधकी या ठिकाणी आलं. म्हणजे एक की विकल्प बोधकी होऊ शकतो, स्वरूप बोधकी होऊ शकतो आणि संकेत बोधकी होऊ शकतो. त्यात पुढे आणखी कीचा वापर बघा, तो इतका खेळला की शेवटी त्याचे अंग दुखू लागले. आता याच्यात काय होत असेल बघा, तो इतका खेळला की शेवटी त्याचे अंग दुखू लागले. आता याच्यामध्ये अंग दुखणे हे परिणाम झाला खेळल्यामुळं. कशामुळं? तर तो भरपूर खेळल्यामुळं. आणि म्हणून आपल्याला आता हे कोणता प्रकार असेल? तर हे प्रकार आहे परिणाम बोधक उभयान्वी अव्यय. म्हणजेच आपल्याला एक की हा 4 वेगवेगळ्या वाक्यामध्ये 4 वेगवेगळ्या रूपानं आपल्याला अभ्यासता आला, असे वेगवेगळ्या पद्धतीने. म्हणून त्याचं कार्य काय आहे, वाक्य कोणत्या प्रकारचं आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे किंवा ओळखता आलं पाहिजे. तरच आपल्याला उभयान्वी अव्यय त्याच्या बाबतीमध्ये आपल्याला माहिती घेता येईल. म्हणून की हे उभयान्वी अव्यय विकल्पबोधक, स्वरूपबोधक, संकेत बोधक आणि परिणाम बोधक या सगळ्या प्रकारामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे. आता त्यानंतर म्हणून या शब्दाचं एक आणखी बघूयात, एक उदाहरण म्हणून सेलार मामा. आता एकच वाक्य, पण कशा पद्धतीने फिरून फिरून आपल्याला तेच वाक्य बनवल्यानंतर त्याच्यात अव्ययाचा अर्थ कसा बदलतो बघा. सेलार मामा शर्तीने लढला म्हणून सिंहगड जिंकता आला. आता सेलार मामा शर्तीने लढला म्हणून सिंहगड जिंकत आला. हे सिंहगड कशामुळे जिंकत आला? त्याचा परिणाम झाला. तो शर्तीने लढला म्हणून त्याला जिंकत आलं, हा परिणाम ज्या ठिकाणी दाखवला जातो तर त्याला परिणाम बोधक उभयान्वयी अव्यय असं म्हणतात. आता म्हणून इथं परिणाम बोधक झाला. आता त्याच्यानंतर तेच वाक्य बघा, मी थोडस त्याच्यामध्ये बदल केला. सिंहगड जिंकता यावा म्हणून सेलार मामा शर्तीने लढला. सिंहगड जिंकता यावा म्हणून सेलार मामा, ह्याच्यामध्ये उद्देश आहे बघा. जिंकता यावा हा उद्देश होता, म्हणून तो शर्तीने लढला, म्हणून हे काय उद्देश बोधक म्हणून हा या ठिकाणी शब्द होईल. म्हणून सुरुवातीला परिणाम झाला, सिंहगड जिंकता आला, आणि दुसरा सिंहगड जिंकता यावा म्हणून शर्तीने लढला, त्याचा उद्देश आणि तो सफल केला, त्याला उद्देश बोधक उभयान्वयी अव्यय असं म्हटलं. आणि त्याचबरोबर शेवटचं उद्देश बोधक झाल्यानंतर म्हणूनच पुण्याजवळ सिंहगड म्हणून एक किल्ला आहे. पुण्याजवळ सिंहगड म्हणून एक किल्ला आहे. आता याच्यामध्ये काय सांगितलं? स्वरूप दाखवलं, आणि म्हणून हे स्वरूप बोधक झालं. म्हणून एक म्हणून हा शब्द परिणाम बोधकही होऊ शकतो, उद्देश बोधकही होऊ शकतो आणि स्वरूप बोधकही होऊ शकतो. म्हणजेच अशा प्रकारे एकच शब्द वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला अभ्यासायला मिळतो, वेगवेगळ्या वाक्यामध्ये त्याचा वापर होतो. त्यावेळी इथं ते म्हणजे आलंय, पुढं कसं होईल, कसं ओळखावं, तर या पद्धतीनं वाक्यात येण्याच्या त्याच्या स्वरूपावरून, त्या कार्यावरून, वाक्याच्या प्रकारावरून आपल्याला निश्चितपणे उभयान्वयी अव्यय त्याच्यातले जे पोट प्रकार आहेत या पद्धतीने आपल्याला ओळखता येतील. आता यानंतर आपली जी पुढची शब्दाची जात आहे, शेवटची जात शब्दांच्या जातीपैकी, ते म्हणजे केवल प्रयोगी अव्यय. आता केवल प्रयोगी अव्यय, आता त्याच्यामध्ये सुरुवातीला केवल हा शब्द आलेला आहे. केवल म्हणजे केवळ, वापरायचं म्हणून वापरलेला केवळ, असे या पद्धतीने सुद्धा त्याचा अर्थ होतो. त्याची व्याख्या आपण बघूयात. केवल प्रयोगी अव्यय, तर आपल्या मनातील भावना दाटून आल्यावर अचानकपणे तोंडातून जो उद्गार बाहेर पडतो त्यांना केवल प्रयोगी किंवा उद्गारवाचक अव्यय असं सुद्धा त्यांना म्हणतात. आता केवल प्रयोगी अव्यय जे आहे, तर आपण 9वीच्या अभ्यासक्रमामध्ये जे रस शिकले, मग शांत रस असेल, रौद्र रूप असेल किंवा शृंगार रस असेल, वेगवेगळ्या भावना त्या ठिकाणी जे आपल्या मनातल्या जे भावना आहेत ते भावना दाखवण्याचं काम करतो. तर त्या पद्धतीचे शब्द
भावना दाखवण्याचे शब्द निश्चितपणे वेगवेगळ्या स्वरूपातले शब्द या केवल प्रयोगी अव्ययामध्ये येतात. म्हणून मनातील भावना दाटून आल्यावर अचानकपणे तोंडातून जे उद्गार बाहेर पडतात तर त्या उद्गाराला केवल प्रयोगी अव्यय किंवा उद्गारवाचक अव्यय असं सुद्धा म्हटलं जातं. त्याच्यानंतर बघा, केवल प्रयोगी अव्यय नेहमी वाक्याच्या सुरुवातीला येतात. त्याचा एक तुकतळाच आहे थोडक्यामध्ये, की केवल प्रयोगी अव्यय नेहमी वाक्याच्या सुरुवातीला येतात व त्या वाक्याचा भाग कधीही नसतात. त्याचा त्या शब्दाचा आणि पुढच्या वाक्याचा काहीही संबंध नसतो, त्याचा काहीही अर्थ बदलत नाही आणि म्हणून सुरुवातीला येतात आणि वाक्याचा भाग कधीही ते नसतात. जे वाक्यामध्ये येतात त्या वाक्याचा भाग ते कधीही नसतात. व्याकरणाच्या दृष्टीने पुढे येणाऱ्या वाक्याचा त्याच्याशी काही संबंध नसतो, ते स्वतंत्र असतात. वाक्यात त्यांचा उपयोग केवळ करायचा म्हणून केलेला असतो, केवळ करायचा. भावना आहेत मनातल्या प्रगट झालेल्या आणि अचानक ते आपल्याला दाखवण्याचं आपण काम करतो. म्हणून या पद्धतीनं फक्त भावना दाखवण्यासाठी केवल प्रयोगी अव्ययांचा उपयोग झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणून केवल प्रयोगी अव्यय त्याच्यामध्ये जे काही आता प्रकार आहेत तर त्याच्यातले एक एक प्रकार आपल्याला बघायचे आहेत केवल प्रयोगी अव्ययातले. तर केवल प्रयोगी अव्ययामध्ये सुरुवातीचा जो प्रकार आहे हे हर्षदर्शक केवल प्रयोगी अव्यय. आता हर्ष म्हणजेच आनंद, हर्षदर्शक किंवा आनंददर्शक केवल प्रयोगी अव्यय या पद्धतीने सुद्धा आपल्याला त्याला म्हणता येईल. आता ह्या हर्षदर्शक म्हणजे आनंद दर्शवण्यासाठी आता ते समोरचं वाक्य आहे त्या वाक्याचा ह्याचा काय अर्थ हे नाही, परंतु याची भावना प्रकट करण्यासाठी सुरुवातीला काही जो शब्द आलेला असतो. तर हर्षदर्शक मध्ये कोणकोणते शब्द येतात नेमकं, तर त्याच्यामध्ये हर्षदर्शक मध्ये वा, त्याच्यानंतर वाह, वा, वाहवा, अहा, अहाहा, ओहो, आह, आहा. तर हे जे शब्द येतात तर हे शब्द त्याच्यामध्ये त्याच्या हर्ष दाखवण्यासाठी, त्याचा आनंद दर्शवण्यासाठी तर त्या पद्धतीने कसे ऑटोमॅटिक बाहेर पडतात, मुखवट बाहेर पडतात आणि म्हणून त्याचे आपण काही एक दोन वाक्य घेतलेले आहेत बघा. तर सुरुवातीला केवल प्रयोगीमध्ये वाहवाचा कसा वापर केला बघा. वाहवा तो परीक्षेत पहिला आला. आता वाहवा हा जे आहे तर एक आनंद दर्शन केला की त्याला पहिला आलाय हे दाखवायचं होतं. किंवा आहा हा या सुंदर सृष्टीने मन सुखावले, आहा हे आनंद दाखवणे की प्रसन्न असं आता जसं सकाळचं वातावरण आहे असं वातावरण जर असेल आणि आपल्या मनाला आनंददायी जर होत असेल तर आहा काय सुंदर वातावरण आहे म्हणून या सृष्टीने मन सुखावलं गेलेलं म्हणजे असं आनंद दाखवण्यासाठी किंवा हर्ष दाखवण्यासाठी ज्या अव्ययांचा वापर केला जातो तर ते हर्षदर्शक केवल प्रयोगी अव्यय या पद. आता बघा, वाहवा हा जो शब्द आला आणि तो परीक्षेत पहिला आला. आता तो परीक्षेत पहिला आला म्हटलं तरी त्याचा अर्थ कुठेही बिघडणार नाही किंवा वाहवा ह्याचा त्या तो परीक्षेत आला ह्याच्याशी काही संबंध नाही, तरी सुद्धा वाहवा म्हटल्यानंतर एक भावना आपली त्याच्या बाबतीमध्ये कशा पद्धतीनं प्रकट होते तर हे प्रकट करण्याचं काम निश्चितपणे या केवल प्रयोगी अव्ययामध्ये होतं. आहा या सुंदर सृष्टीने मन सुखावले. आता या सुंदर सृष्टीने मन सुखावले याचा आपल्याला अर्थ आहे, अर्थपूर्ण वाक्य आहे, तरी सुद्धा वाक्याच्या सुरुवातीला अशा पद्धतीने केवल प्रयोगी अव्यय येतात. त्याचा वाक्याशी काही संबंध नसतो, परंतु आपल्याला मनातल्या भावना दाखवाव्या लागतात. त्याच्यानंतर दुसरा प्रकार आपल्याला सांगितला शोकदर्शक. शोकदर्शक केवल प्रयोगी अव्यय. आता शोक म्हणजे दुःख आहे की कशा पद्धतीने दाखवता येईल, शोक कशा पद्धतीने व्यक्त करता येईल, कोणते शब्द आहेत मग शोक व्यक्त करण्यासाठी, तर त्याच्यात काही शब्द आपल्याला दिलेले आहेत बघा की अरे रे, आई ग, अगाई, आई, हाय, हाय हाय, ऊ अग ग, देवा रे, असे वेगवेगळे शब्द शोकदर्शक मध्ये. आता बऱ्याच वेळेस आपल्या काही वापरामध्ये शब्द येतात आणि काही येत नाहीत बरं का. काही समानार्थी शब्द आहेत, एकाबद्दल आपण दुसरा शब्द वापरतो, असेही भरपूर प्रकार आहेत. पण ह्याच्यामध्ये काही आपण न वापरत असलेले सुद्धा काही शब्द आपल्याला केवल प्रयोगी अव्ययामध्ये निश्चितपणे दिसून येतात आणि काही सहजगत्यात आपल्या तोंडातून बाहेर पडणारे शब्द सुद्धा असतात, तसा प्रसंग समोर असल्यानंतर. आता शोकदर्शक केवल प्रयोगी अव्यय जे आहे तर त्याच्यामध्ये आता दोन वाक्य आपण घेतलेली आहेत. अखेर वाघाने त्या हरणावर झडप घातली. मग आता झडप घालणे, वाघ आहे आपल्या समोर एखाद्या हरणाला झडप घातली, त्याला पकडलेला आहे, त्यावेळेस आपल्याला थोडासा शोक झाला त्याच्याबद्दलचा. हाय हाय, अखेर वाघाने त्या हरणावर झडप घातली.
मग किंवा एखाद्याचं काही झालं, समजा नुकसान झालं, अरे रे, अरे रे, फार वाईट झाले, अरे रे, ह्याचा जे आपण उपयोग करतो, त्याचा जे उच्चार करतो आपण, त्यावेळेस झालेला शोक आपल्या मनातला आपण त्या ठिकाणी निश्चितपणे आणण्याचं काम करतो. अरे रे, फार वाईट झाले, हाय, अखेर त्या वाघाने हरणावर झडपच घातली. असे वेगवेगळे त्याचा, किंवा आपल्याला एखादी काटा मोडला, पायात काटा मोडला चालता चालता, या पद्धतीचा आपल्या तोंडातून जातात. किंवा आई ग, अगाई असे शब्द जातात. थोडासा त्रास झाला, ठेच लागली पोटाला पायाच्या, आई ग असं म्हणतो, पायाला ठेच लागली. आता पायाला ठेच लागली हे नंतर आपण केला, पण तोंडातला उच्चार सुरुवातीला जे आहे ते आई ग. किंवा देवारे, म्हणजे या पद्धतीचे शब्द संकट काळामध्ये, दुःखामध्ये ज्या पद्धतीने आपल्या तोंडून निघतात, तर त्यांना शोकदर्शक केवल प्रयोगी अव्यय अशा पद्धतीनं म्हटलं जातं. त्याच्यामधला आता तिसरा प्रकार, केवल प्रयोगी अव्ययामधला तिसरा प्रकार जो आहे हे आश्चर्यदर्शक केवल प्रयोगी अव्यय. आता आश्चर्य म्हटलं की नवल आलं, म्हणून आश्चर्यदर्शक केवल प्रयोगी अव्यय त्याच्यामध्ये प्रामुख्याने कोणते शब्द येतात आश्चर्य दाखवण्यासाठी? तर अबब, बापरे, अरेच्चा, ओहो, ओ, ओह, ओह, अहा, चकचक, अरे वा, असे वेगवेगळे शब्द हे आश्चर्यदर्शक भावना मनातल्या प्रकट करण्यासाठी आपल्याकडे येतात. मग आता कशा पद्धतीने आश्चर्य? मग आता अबब, केवढा मोठा जलाशय, अबब, केवढा मोठा जलाशय, हा हे आश्चर्य आहे. खूप मोठा जलाशय आपण बघितला, खूप मोठा समुद्र आपल्या समोर आहे, त्यावेळेस आपण त्याचा वापर करताना अबब या पद्धतीने आपण जसं म्हणतो, अबब हा केवढा मोठा जलाशय आहे. त्यानंतर अरे वा, काय सुरेख गायला तो, आश्चर्य ना, एक गायला बसलेला संगीतकार असेल तर तो काय म्हणतो, अरे वा, काय सुरेख गायला तो. किंवा आपल्या समोर एखादी मोठा हत्ती आपण कधी बघितले ना, हत्ती एकदम समोर आला तर बापरे, केवढा मोठा हत्ती हा, बापरे, आश्चर्य आहे ते. म्हणजे किंवा एखादी समजा अचानक आपला मित्र आपल्या समोर, अरेच्छा, तू तर येतोय म्हटलं नाही, एक नवल वाटलं आपल्याला, आश्चर्य वाटलं. तर या पद्धतीनं प्रत्येक शब्दाचं आपल्याला त्या ठिकाणी वाक्यात उपयोगी करता येतील. म्हणून आश्चर्यदर्शक केवल प्रयोगी अव्ययामध्ये अबब, बापरे, आ, ओहो, ओह, आहा, चकचक, अरे वा, असे शब्द त्याच्यामध्ये येतात आणि हे आश्चर्य दाखवण्याचं काम करतात. आता काय सुरेख गायला तो असं म्हटलं तरी आपल्याला वाक्य पूर्ण आहे, परंतु अरे वा म्हटल्यानंतर त्याच्याबद्दलची भावना आपल्या मनातली निश्चितपणे बाहेर आलेली दिसते. त्यानंतर अबब, केवढा मोठा जलाशय आहे, अबब त्याच्या पाठीमागे लागला तर त्याचे आणखी मोठेपण, त्याचा आणखी विशाल रूप आपल्याला दाखवून देण्यासाठी हे शब्द खूप महत्वाचे आहेत. म्हणून आश्चर्यदर्शक केवल प्रयोगी अव्यय. त्याच्यानंतर पुढचं जे केवल प्रयोगी अव्ययातला प्रशंसा केवल प्रयोगी अव्यय. आता यामध्ये बघा, प्रशंसा दर्शक, आता स्तुती करायची, प्रशंबास, छान, ठीक, पक्कड, खास, यम, भले, वाहवा, वावा इत्यादी शब्द हे त्याच्यामध्ये येतात. आता कशा पद्धतीने येतात आपण घेतलं बघा, की शाबास, डोंगर वाटेने रायगड चढून गेला असतो. आता रायगड चलायचा आहे, पण सहज पायऱ्यांना जाता काय केला, डोंगर वाटेने तिकडून खाचखळग्याच्या वाटेने चढला, शाबास. किंवा कमालीचा सुंदर खेळ केलात असं म्हणायचं होतं, वाह वाह, बघा त्याची प्रशंसा केली, वाह वाह, कमालीचा सुंदर खेळ केलात तुम्ही, म्हणजे त्याची प्रशंसा करायची आहे. आणि म्हणून या पद्धतीनं कशा पद्धतीने म्हणता येईल, छान, तू चांगलं खेळलास, छान, तुला चांगले मार्क पडले, छान, तू पुढे चांगला कोणीतरी होशील, म्हणजे या पद्धतीने आपल्याला सांगायचं आहे त्याच्यामध्ये. आणि तिथं आपल्याला मग प्रशंसा त्या पद्धतीने आपल्याला त्याची करता येते. त्याच्यानंतर पाचवा जो त्याच्यातला प्रकार आहे केवल प्रयोगी अव्ययामधला, तर तो संमती दर्शक. या संमतीला काय म्हणायचं, ते अनुमोदन दर्शक सुद्धा म्हणतात, संमती किंवा अनुमोदन दर्शक. पुढचा सर पाचवा भाग, हा चालते, संमती दर्शक किंवा प्रशंसा दर्शक केवल प्रयोगी अव्यय. आता याच्यामध्ये संमती दर्शक मध्ये कोणकोणते शब्द येतात? हा, जी, हा, जी, हा, ठीक, अच्छा, बरं आहे,
हा 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 हे इत्यादी शब्द ह्या संमतीदर्शक मध्ये येतात. संमती दर्शवणे, अनुमोदन देणे, अनुमती दर्शवणे या पद्धतीनं या शब्दांचा उपयोग होतो. आणि म्हणून कशा पद्धतीचे वाक्य आपल्याला बनवता येतील? ठीक, मी पहाटे 5 वाजता मंदिरात येतो. आता आपल्याला एखाद्याने सांगितलं की मंदिरात लवकर या, तर ठीक, मी पहाटे 5 वाजता मंदिरात येतो. किंवा एखाद्याने भेटायला सांगितलं, बरं आहे भेटू पुन्हा. आता आपण चर्चा करायला लागलो आणि आता इथून आपल्याला बाहेर जायचे, पुन्हा भेटायचे, आपल्याला एकमेकाला सांगायचंय, बरं आहे बरं आहे भेटू पुन्हा. अशा पद्धतीनं आपण ज्यावेळेस म्हणतो संमती, तर आता फोनवरही बघा की बरेच लोक तिकून आवाज आला की हा 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 जी 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 हा, या पद्धतीने संमती बोलण्याला संमती दर्शवण्याचं काम मोठ्या पद्धतीने केलं जातं, अनुमोदन दिलेलं काम केलं जातं. तर त्याच्यासाठी संमती दर्शक किंवा अनुमोदन दर्शन केवळ प्रयोगी हवे असं सुद्धा त्याला म्हटलं जातं. या पद्धतीचं केवळ प्रयोगी अव्ययाचा हा 5वा प्रकार आहे. त्याच्यानंतर 6वा प्रकार आहे तिरस्कार दर्शक केवळ प्रयोगी अव्यय. आता तिरस्कार म्हटले काय झालं की थोडंसं विरोध आला त्या ठिकाणी, आणि नकारार्थी भावना, तिरस्काराची भावना या मनामध्ये ज्यावेळेस ते तयार होते, तर त्यावेळेस ते कोणकोणते शब्द त्या ठिकाणी कशा पद्धतीने येतात तर ते आपल्याला बघायचं आहे. तर छी छी छी, सी सी सी, ओहो, हुड हुडूत, हत, थु, थिक, छत, इश, शिय, उस, असे हे जे शब्द येतात त्याच्यामध्ये की तिरस्कार दाखवण्याचे, म्हणजे अजिबात कुठल्याच ह्याला संमती नाहीये या पद्धतीने दाखवण्यासाठी असे काही शब्द निश्चितपणे तिरस्कार दर्शक केवळ प्रयोगी अव्ययामध्ये येतात. त्याचे आपण काही उदाहरणं घेतलेले आहेत. सी, काय तो ओंगळ प्रकार, म्हणजे घाणेरडा. सी, काय तो ओंगळ प्रकार. छिछी, त्याला लाज कशी वाटत नाही. छेची, त्याला लाज कशी वाटत नाही. असे वेगवेगळ्या तिरस्काराची भावना. सी, घाण आहे ते, म्हणजे बऱ्याच वेळेस असे शब्द येतात. हो, काय ते, कसलं आहे ते. या पद्धतीने आपण काय करू, एखाद्याला नाव ठेवण्यासाठी किंवा एखाद्याच्या कार्याला नाव ठेवण्यासाठी सुद्धा, किंवा हुड, मी तसलं काम करत नाही. हो, त्याच्या जिंदगानीवर, त्याच्या जिंदगीवर, म्हणजे अशा पद्धतीनं एक तिरस्कार दर्शक वाईट काम करणाऱ्याला कशा पद्धतीने येतात असे शब्द वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला तिरस्कार दर्शक केवळ प्रयोगी अव्ययामध्ये निश्चितपणे वापरता येतात. त्याच्यानंतर 7वा प्रकार आहे केवळ प्रयोगी अव्ययांचा. 7वा प्रकार संबोधन दर्शक केवळ प्रयोगी अव्यय. आता संबोधन दर्शवणे, आता या पद्धतीने याच्यात कोणकोणते शब्द येतात संबोधनासाठी? अरे, रे, अहो, अग, ए, अगो, बा, अग, ये, अगा, अग्गो, अगे. तर असे वेगवेगळे शब्द आपल्याला संबोधनासाठी येतात. मग आता ह्याच्यातला आपण किती शब्दांचा वापर करतो? तर ये, अरे, रे, असं काही शब्दांचा, मोजक्या शब्दांचा आपण संबोधण्यासाठी निश्चितपणे वापर करतो. बाकीचे शब्द केवळ प्रयोगी अव्ययातलेच आहेत, परंतु काही न वापरात असणारे शब्द किंवा वेगवेगळ्या भागामध्ये त्या शब्दांचा सुद्धा निश्चितपणे वापर होत असेल नाही असं आपल्याला म्हणता येत नाही. मग आता ह्याचे वाक्य बघा. अग ए, जरा इकडे ये. अग ए, जरा इकडे ये. आता जरा इकडे ये म्हणण्याच्या अगोदर अग ए अशा पद्धतीने वापरलं जातं. किंवा मुलांना संबोधण्यासाठी, रे मुला आता घरी जा, अरे मुलांनो आता तुम्ही घरी जा, अशा पद्धतीनं आपल्याला ह्याच्यामध्ये संबोधण्यासाठी वेगवेगळे शब्द या ठिकाणी वापरता येतील. अरे, अरे तू तिकडे जाऊ नको, अरे तू माझ्याकडे ये, अगं तू ते काम कर, अगं तू अभ्यास कर. अशा वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला शब्द सांगता येतील. किंवा नुसत्या येचा वापर करता येईल आपल्याला. ए तू इकडे ये, ए तू तिकडे जा, असे वेगवेगळे प्रकार आपल्याला या संबोधनामध्ये सांगता येतील. या पद्धतीचे जर समजा काही शब्द आले तर तो केवळ प्रयोगी अव्ययामधला संबोधन दर्शक केवळ प्रयोगी अव्यय आहे, हा प्रकार आपल्याला या ठिकाणी ओळखता येईल. त्याच्यानंतर पुढचा प्रकार जो आहे 8वा प्रकार, मौन दर्शक केवळ प्रयोगी अव्यय. आता मौन म्हणजे काय? मौन म्हणजे गप्प राहणे. आणि मग त्याच्यामध्ये कोणकोणते शब्द येतात? चुप, चिप, चुपचाप, चिडीचुप, गप, गप्पा, गुपचुप, शू, असे
वेगवेगळ्या पद्धतीचे येतात. आता खूप गोंधळ जर मुलं करत असतील तर आपण म्हणतो बघा तोंडावर बोलतो शू, एक शब्दही बोलायचा नाही. शू हा जो आला हा मौन दर्शक किंवा गपचूप बसवण्यासाठी हा शब्द आलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. आणि म्हणून चूप, एकही शब्द बोलू नको, त्याला गप्प करण्यासाठी आपण या शब्दांचा वापर करतो की चूप, तो एकही शब्द बोलू नको किंवा गप, उगी राहा, रडू नको. म्हणजे गप्प बसवण्यासाठी किंवा त्याला मौन ठेवण्यासाठी आपण वेगवेगळ्या शब्दांचा आपण वापर करतो. उगी राहा, रडू नको, किंवा चूप, एकही शब्द बोलू नको, चुपचाप बस, गर्दा करू नको. म्हणजे या पद्धतीचं वेगवेगळ्या पद्धतीचं आपण त्याच्यामध्ये वापर करतो. त्याच्यानंतरचा नवा प्रकार जो आहे उद्वेग किंवा संताप दर्शक केवळ प्रयोगी अव्यय, हा नवा प्रकार. त्याच्यामध्ये कोणकोणते शब्द येतात ते आपण बघूयात. छट आहे, हट आहे, थुत आहे. छट, हट, थुत इत्यादी शब्द याच्यामध्ये येतात. त्याचे वाक्य बनवले बघा. हट, मी काय म्हणून त्याला क्षमा करायची. हट, उद्वेग आहे, संताप आहे एखाद्याबद्दलचा, एखाद्यानं म्हटलं किंवा त्याला क्षमा कर किंवा क्षमा मागावी. हट, मी काय म्हणून त्याला क्षमा करायची. हट, मी काय म्हणून त्याची क्षमा मागू. अशा वेगवेगळ्या पद्धतीचे शब्द या ठिकाणी. किंवा छट, मी त्याचे थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाही. अरे नको रे बाबा, भांडण कर. नाही, छट, मी त्याचे थोबाड फोडल्याशिवाय राहणार. अशा वेगवेगळ्या पद्धतीचे संताप दर्शक जिथं जिथं काही शब्द येतील तर त्याला उद्वेग केवळ प्रयोगी अव्यय किंवा उद्वेग किंवा संताप दर्शक केवळ प्रयोगी अव्यय असं सुद्धा म्हटलं जातं. आता शेवटचा प्रकार केवळ प्रयोगी अव्ययामधला विरोध दर्शक केवळ प्रयोगी अव्यय. आता विरोध दर्शवण्यासाठी कशा पद्धतीनं काही शब्दांचा वापर होतो आणि या विरोध दर्शक केवळ प्रयोगी अव्ययामध्ये कोणकोणते शब्द येतात. यामध्ये प्रामुख्यानं शब्द येतात छे, छट, हॅट, उहो, अह, छे छे. विरोध दर्शवण्यासाठी येतात. मी असे कधीच वागलो नाही आहे बरं का, लागलो नाही असं झालेलं आहे. चुकून शब्द थोडासा चुकलेला आहे त्या ठिकाणी. तर छे, मी असं कधीच वागलो नाही. अह, मला ते पसंत नाही. अह, मला ते पसंत नाही, म्हणजे त्याचा विरोध आपल्याला दाखवायचा आहे. किंवा ओहो, मी ते काम करू शकत नाही. छे छे, मला काहीच माहिती नाही. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला प्रत्येक विरोध दर्शवण्यासाठी छे, छट, हॅट, हॅट तसलं काम मी करू का, हॅट तसलं काम मी करू का. म्हणजे या पद्धतीचे विरोध दर्शवण्यासाठी जे जे काही शब्द येतात, अव्यय येतात, तर ते केवळ प्रयोगी अव्यय आहेत. परंतु केवळ प्रयोगी अव्ययामधला कोणता प्रकार आहे तो विरोध दर्शवणारा विरोध दर्शक केवळ प्रयोगी अव्यय आहे असंच आपल्याला म्हणावं लागेल. आता यामध्ये सुद्धा आपण जसं उभयान्वयी अव्ययामध्ये एकच शब्द वेगवेगळ्या वाक्यामध्ये कशा पद्धतीने येतो, वेगवेगळे रूप कसे दाखवतो, तर तसंच केवळ प्रयोगी अव्ययामध्ये सुद्धा एकच शब्द वेगवेगळ्या वाक्यामध्ये आपल्याला कशा पद्धतीने वापरता येतो ते आपण बघूया. वावा हा शब्द आहे. तर वावा हा शब्द कशा पद्धतीने वापरता येतो. वावा, बाई मुलगा तुमचा अधिकारी, बाई तुमचा मुलगा अधिकारी झाला असं जर म्हटलं तर काय झालं, हर्षदर्शक झालं. तिथे एक आनंद व्यक्त केला. आणि त्याचबरोबर वावा, मी हे कसे कबूल करेन, तिथं विरोध झाला. वावा, मी हे कसे कबूल करेन म्हणजे विरोध केला. म्हणून सुरुवातीला वावा हे शब्द हर्षदर्शक म्हणून आले, दुसऱ्या वाक्यामध्ये वावा शब्द विरोध दर्शक म्हणून आले, आणि तिसऱ्या वाक्यामध्ये वावा छान गायला असतो, वावा छान गायला असतो. आता या ठिकाणी काय त्याची प्रशंसा केली. म्हणून एक वावा शब्द हा हर्षदर्शकही बनू शकतो, विरोधदर्शकही बनू शकतो आणि प्रशंसा दर्शक सुद्धा बनू शकतो. आता त्याच्यानंतर छी हा शब्द जर घेतला तर किती घाण तो नाला, छी किती घाण तो नाला, तिरस्कार केला आपण त्या नाल्याचा, छी किती घाण तो नाला. आणि विरोध, छी काहीतरी बोलला तो वर्गात म्हणजे त्याला विरोध केला. म्हणजे एकतरी तिरस्कार दर्शकही छी वापरला गेला आणि एकतरी विरोध दर्शकही वापरला गेला. म्हणून एकच शब्द वेगवेगळ्या पद्धतीनं वाक्यामध्ये येऊ शकतो आणि आल्यानंतर त्याच्या अर्थानुसार आपल्याला त्याचा प्रकार ओळखावा लागतो. आता हे विद्यार्थ्यांसाठी केवळ प्रयोगी अव्ययांचे हे 10 प्रकार आपण या ठिकाणी बघितले. उभयान्वयी अव्ययांचे आपण 8 प्रकार आपण बघितले. आता त्याच्याही पुढे जाऊन काही उद्गार केवळ प्रयोगी अव्ययांचे दुसरे काही 2 प्रकार आहेत थोडेसे,
एक व्यर्थ उद्गारवाची अव्यय म्हणून आहेत. आणि त्याच्यामध्ये मग आता व्यर्थ उद्गारवाचे अव्यय कोणते आहेत हे आपल्यालाही माहिती असावं, यासाठी थोडक्यात त्याची उजळणी करून मी समारोपाकडे वळतो. तर व्यर्थ उद्गारवाचे अव्यय कोणते नेमकं, तर केवळ प्रयोगी अव्यय नेहमी वाक्याच्या सुरुवातीला येतात. आपण हे सुरुवातीला बघितलं. पण काही उद्गारासारखे वाटणारे शब्द वाक्याच्या मध्ये कुठेही येतात आणि हे शब्द वाक्याच्या अर्थात काहीतरी भर घालत नाहीत, उलट ते अर्थाच्या दृष्टीने निरर्थक असतात. म्हणून त्याला व्यर्थ उद्गारवाची अव्यय असं सुद्धा आपल्याला त्याला म्हणतात, किंवा व्यर्थ केवळ प्रयोगी अव्यय या पद्धतीने दोन्ही प्रकारे त्याला व्यर्थ उद्गारवाची किंवा व्यर्थ केवळ प्रयोगी अव्यय असं म्हटलं जातं. आता याच्यामध्ये कोणते वाक्य येतात त्याचे एक मी 2-4 उदाहरणं तुम्हाला सांगतो. आता म्हणे हा उद्गार हा अव्यय आहे, केवळ प्रयोगी अव्यय आहे. काल म्हणे मुलांनी गडबड केली. आता म्हणे मध्ये घातला, नाही उद्गारवाचक चिन्ह नाही, पण काल म्हणे मुलांनी गडबड केली. आता काल मुलांनी गडबड केली, पण म्हणे हा मध्येच घातला म्हणून त्याला व्यर्थ म्हटलेला आहे, त्याचा काही उपयोग नाहीये. पण म्हणे घातला, मी आपला काय बोलणार, आता मी काय बोलणार बरोबर, पण मी आपला काय बोलणार, आपला तिथं मध्ये घातला. त्यानंतर हे मात्र खरे, आता हे खरे म्हणायचंय परंतु त्याच्यामध्ये मात्र घातलं, हे मात्र खरे. आता मात्र हा विनाकारामध्ये आला, असं एक व्यर्थ उद्गाराचे अव्यय किंवा व्यर्थ केवळ प्रयोगी अव्यय आपल्याला. जरा थांब की, जरा थांब की मी येतो लगेच, जरा थांब की मी येतो लगेच. आता हे की जे घातलेलं आहे हा उद्गारवाचे व्यर्थ उद्गारवाचे अव्यय किंवा व्यर्थ केवळ प्रयोगी अव्यय आहे. हे घ्या मी उठतो. आता मी उठतो म्हणलं चालतं असतं, पण हे घ्या मी उठतो. तो म्हणे नोकरीला लाग. मग काय करायचं आता, तो म्हणे पोरांना मारत होती, ती म्हणे पोरांना मारत होती, त्याची बरीच कमाल होती, त्याची बरीच कमाल होती. असे वेगवेगळ्या पद्धतीनं हे व्यर्थ उद्गारवाची काही अव्यय आहेत आणि तेही आपल्याला माहिती असावेत, कुठेही वाक्याच्या मध्ये हे शब्द येतात. त्याच्यानंतर दुसरा एक प्रकार केवळ प्रयोगी अव्ययामध्ये आहे पाद पूर्णार्थक केवळ प्रयोगी अव्यय किंवा त्याला पालुपदे असंही म्हटलं जातं. पाद पूर्णार्थक केवळ प्रयोगी अव्यय किंवा पालुपदे. आता हे याचा वापर नेमका कुठं होतो, काही लोकांच्या बोलण्यात एक लकबच म्हणून काही शब्द पुन्हा पुन्हा येतात, ते वाक्याच्या अर्थाने दृष्टीने निरर्थक असतात. काही आठवणी असे झाले की लोकांच्या बोलण्यात बरीक, बरं का, आता, जळलं मेलं, आणखीन, कळलं, इतकं, असं का, हो का, काय, कळलं, यासारखे निरर्थक काही शब्द मध्ये 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 जे काही येत असतात, तर त्याला पालुपदे किंवा पाद पूर्णार्थ केवळ प्रयोगी अव्यय असंही त्याला म्हटलं जातं. आता पालुपदासारखी एकच अव्यय वापरलेली वेगवेगळी वाक्य आपल्याला कशा पद्धतीने बघता येतील तेही थोडस बघूयात. बरं का, बरं का हे अव्यय, ती त्या मुलांशी बोलत आहे बरं का. आता बोलत आहे पण बरं होतं, पण पुन्हा बरं का म्हणायचं, त्याला एक सवय लकबच लागली त्या बोलण्यामध्ये. ती त्या मुलाशी बोलत आहे बरं का. बर, राम वर्गात पहिला आला बरं का, पुन्हा बरं का लावलं त्याला आणखी. किंवा बरं का तो काल घरी आला होता. आता तो काल घरी आला होता बस झालं, पण बरं का तो काल घरी आला होता. बरं का आज आपली परीक्षा आहे. आता आज आपली परीक्षा आहे बरोबर आहे, पण बरं का आज आपली परीक्षा आहे, बरं का आपण उद्या बाहेर जाऊ. म्हणजे बरं का हा शब्द किती वाक्यात वेगवेगळ्या प्रकारे येतो बघा. गीता बरं का नापास झाली, गीता बरं का नापास झाली. आता गीता नापास झाली पण बरं का हा शब्द मध्ये घातला. तिला पाहायला पाहुणे आलेत बरं का, तिला पाहायला पाहुणे आलेत बरं का. असे वेगवेगळे प्रकार आपल्याला या ठिकाणी निश्चितपणे सांगता येतील. म्हणून पाद पूर्णार्थक केवळ प्रयोगी अव्यय किंवा व्यर्थ केवळ प्रयोगी अव्यय या पद्धतीनं हे दोन प्रकार केवळ प्रयोगी अव्ययाच्या 10ला सोडून हे सुद्धा दोन प्रकार त्याच्यामध्ये आहेत. मी आता बराच वेळ घेतलेला आहे म्हणून मी आता या ठिकाणी थांबतो. नांदेड जिल्हा अद्यापची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल संपूर्ण संयोजकांचे करतो.